सर्व काही बघून झालेलं आहे आणि चेंज वगैरे करून झालंय आमचं. आता निघालो देऊळला सोमनाथ सोमनाथ. आता सोमनाथ वरून आम्ही निघालो देऊळला जायला. देऊ किती किलोमीटर आहे रोशन आपला? 80 किलोमीटर. 80-85 किलोमीटर आहे. किती वाजलेत? दुपारचे वाजलेत 2:30. आम्ही 4 पर्यंत पोहोचू. ओके रनिंग आहे. अबे एडे होता कंटिन्यू कर ना. हा चला. तोंड धावून आल्यावर त्याला आठवण आली का मनावर तोंड धावायचं आहे. इंडियाचा प्लेअर रिषभ पंत वाटतंय. रिषभ पंत आलेत आपल्या गाडीत सध्या. तामपुरत आतपर्यंत येतंय खबर काही. बाजूला 80 वायर रस्ता जाऊ पुरा. फायनली आम्ही पोहोचलोत देऊळला. शंकराच्या पिंड्या बघायला चालल्यात ते समुद्रात येते. लाईन आहे गर हानू पिसलं रे. जे फॅमिली फोटून गेलं उरवते नो म्हणके तुमच्या. हा जा जा. नीट राहा. भरती नाही सध्या. नाही डायरेक्ट लाईन आखी घेतली. कोणालाच नाही जाऊन देत. पहिले फोटो करा बोलत. वगैरे करून झालंय. सर्वजण एकदाच बसलेलो आणि आता चाललो तर पुढच्या स्पॉटवर. इथून अहमदाबादला जायचा प्लॅन आहे आमचा. बघूया कसं काय रनिंग आहे. 7 तासाची रनिंग दाखवते. रात्री 10 पर्यंत तरी आम्ही पोहोचू. ती आहे त्यामुळे पाणी नाही तिथं आलं. भरती पाहिजे होती. चला बाहेर. मी सध्या आता दीववरनं निघालो तर अहमदाबादला जायला. मध्ये तर चहा वगैरे नाश्ता करायला थांबलो सध्या धाब्यावर. हे बघा इथं नाश्ता चहा वगैरे करायला थांबलोत. यांचं काय चाललंय तर येड भोगाचं येऱ्यांचं काय चाललंय तर नाचरे मोरा करतात. इथं समोरच गाडी पार्किंगला केली मस्तपैकी. त्या रनिंग खूप बाकी आहे. रात्र झाल्यावर आम्ही कुठेतरी हॉटेल बघू आणि मध्येच स्टे करू एक आणि सकाळी कंटिन्यू करू. बघूया कसं काय होतंय ते. परफेक्ट नाश्ता झालेला आहे इथे आमचा. काय बोलतो पाण्याच्या सुट्टी पहिली 9 वाजलेत आणि जेवायला थांबलोत आम्ही. आता सध्या इथंच हॉटेल भेटलंय. इथं सर्व प्युअर व्हेजवाले झालेत पण इथं हॉटेल नॉनव्हेज काय भेटत नाही आम्हाला. प्युअर व्हेज भेटलाय तिथं बघतो आता. आणि रूम पण घ्यायची आहे इथं. नाहीतर पुढं पण हॉटेल आहे तिथं आम्ही रूम घेऊ. बसून कटाला आलाय. आमचं जेवण झालंय. जा राईस का 0 सेकंदात घेतलेला डिश त्यांचा राईस का. आणि सकाळचे वाजले तर किती 9 वाजले सकाळचे. आणि आम्ही आता चाललो काय हा जे तुला नाही जे माझ्या पाठीच आहेस. सकाळचे 9 वाजलेत आणि आता निघालोत आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जायला. बाजूलाच रूम घेतलेली. आता इथेच नाश्ता करतो आणि सरळ निघतो आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे. आणि वाजलेत आता 9:30 आणि इथून निघालोत आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जायला. नाश्ता वगैरे करून झालाय आमचं. एसाने कनेक्ट कर चल. डिझेल टाकायला म्हणलो. डिझेल फुल करा. हाय रोशन झोपला सकाळ इथं पार्किंगला लावली आम्ही. 50 रुपये पार्किंग चार्ज आहे. कॅश नाही इथे चालत. ओनली ऑनलाईन पेमेंट होती इथे.
बस आहे तिथून फ्रीमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जायला. त्यात तुम्ही जाऊ शकता इथे पार्किंगला करून. 5-5 मिनिटाला बस आहेत बोलतात. बघूया. गॉल्फ गाडीमध्ये फिरायचं असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी तर 5,000 रुपये सीट आहे त्यांची. आणि या केल्यात पिंकवाले तर 500 रुपये. आता रिक्षा विचारायला गेलेत आमचे. आम्ही पिंकी पोंकी रिक्षा केलेत. जर तुम्हाला पॅकेज करायचं असेल तर 1,000 रुपयात 4 तासाचे तुम्हाला पॅकेज इथं मिळून जाईल. किंवा फ्री बस आहे त्याच्यात पण तुम्ही जाऊ शकता. नाही ऊपर जाणे का. हा तिकीट एंट्री आहे आणि इथून तुम्हाला आतमध्ये जाता येतं. बघा तुम्ही एक्सप्रेस पण काढू शकता किंवा साधेवाले पण काढू शकता. 150 रुपयात तुम्हाला खालून बघता येईल आणि 380ला वरती जाता येईल. पासून खूप चालायला लागतंय. त्यानुसार तुम्ही या. जाम चालायला लागतंय. नशीब साईडची सावली तरी आहे. सावलींशी चालत जाऊ शकता. एक्सिलेटर तरी आहेत. उभं तरी जाता येईल. आमचा माणूस लिफ्ट आहे. तुला का चालत जाऊचं आहे. चालत कोण गेलं असता. ही एंट्री आहे 380 शॉक लगते. ना जा आलो आम्ही सध्या. समोरून काय असा व्ह्यू आहे. झाली नदी आहे खाली. ना फुल चेंगरा चेंगरी गचरी जत्रा भरली आहे या. मी जो आलो होतो इकडे हो करते टाकावर की मोबाईल कांतारा यांचा चाललाय. येऊ परला तर काय होईल. अरे तू आजन आलास का नाही तू. साईडचा व्ह्यू आहे. मागच्या बाजूचा नदी आहे ना. तिकडं पार्किंग आहे. नवरेल आमच्या यावं लागतं. खलती जाऊला लय लाईन लागली. फुल जत्रा. कांचा मामा सर फोटो ही स्टॅच्यू ऑफ युनिटीची आतली बाजू. नटाच खोलाला या तुम्ही. बाय मठ्या. टाटा. बघून तर वरून बघून झालेलं आहे आणि मी आता खाली आलोत. खाली इथे तुम्हाला आपले डॉक्युमेंटरी बघायला भेटेल किंवा माहिती असेल तर खाली सर्व काही माहिती दिलेली आहे. स्टॅच्यू कसा निर्माण झाला काय आहे. व्हिडिओग्राफीनुसार दाखवलेलं पण आहे. सर्व काही माहिती वगैरे दिलेली आहे. Session on strategy, A-Trade and Optimism, 7,000.
उन्होंने न केवल भारत के नक्शे पर बल्कि सभी भारतीयों के दिलों और दिमागों आलो आता पायाजवळ चालत बघायला. पायाजवळ पाया पडायला पाहिजे होता. बरोबर पाठ लावलं मग पाठू चाललं. ओय. हा पैसा आहे त्यांच्या आपल्याहून बघून झालं. इथंच आम्हाला 2 तास गेलेत फोटो वगैरे काढून टोटल सर्व बघून. तर मला 2 तासाच्या वरती इथं टाइम लागू शकतो. त्यानुसार तुम्ही या. आता आम्हाला भुका लागल्यात. आम्ही बाकीचं पॉईंट बघायला गेलो तर ठीक, नाहीतर जावं आता जेवायला. हा डॅम होता आणि इथं फ्लावर व्हॅली आहे ती एक बघायची होती. आता चाललो सारल गाडीजवळ आणि तिथून जेवायचं कंटाळा आला आता मला. मी आता कंटाळलोच सर्वजण, त्यामुळं भुका पण लागल्यात. आता डिसाईड केलं की 2 पॉईंट स्किप करून आम्ही चाललो जेवायला आणि बघूया कसं काय होते. एकतर इथं फूड कोर्ट आहे तिथे बघू जेवणाचं, नाहीतर गाडी येऊन हायवेला कुठे धाबा बघतो का तिथे जाऊ. आम्हाला 4 दिवसानंतर एक नॉनव्हेज हॉटेल भेटलाय. आचन वगैरे करून झालंय. आता बोलल्यावर ताव मारायलाच लागेल नॉनव्हेजवर. लई दिवस झालं नॉनव्हेज नाही खाला पोराई. चांगलंच ताव मारायला बसलं. मनात काय घेतो तू? तर जेवण वगैरे करून झालंय. आता निघालो दमनला गेल्यावर भेटू. तर गुड मॉर्निंग. आजचा लास्टचा दिवस दमनमध्ये आणि आता साईट सीन करायला आलो सर्वजण, फोटो वगैरे काढायला. इथून तुम्ही किल्ला बघायला जाऊ शकता, दमन फोर्ट. आणि या इथं फोटो सेशनसाठी बनवलेलं आहे आणि पुढं तुम्ही चर्च देखील आहे. नारळ जे आम्ही बसलो, त्याने अँगल सेट केला तिकडे. आम्ही बसलो सर्वजण इथं साईडलाच साठी. एवढं आम्ही बघा कसे फोटो काढायला. काय काय दोघा काही ऐकत नाही भाई. काय बोलता? वरती आलो किल्ल्यावर सध्या. बसून नाही होता त्याने माझा कटकल मी बसते. पुरी टाकलं. टाका उऱ्या टाका. हे बघा घरा चला करताना गौशी काय आया बसवतच ना त्या गेला. किटान काय काय ठेवता हल्ली. हा हे फ्रेश घेऊन कालाय फिरायला आलं. लागूनच नवीन काही शिवमूर्ती बनवली आहे. ती पण तुम्ही बघू शकता. दमनला आल्यावर तुम्ही इथे येऊन बघू शकता. काल आम्ही रात्री पण आलतो, आता सकाळी परत आलो. ये ना रोशा मटन खा. मटन चिकन आणि काल रात्री आम्ही 10 वाजता घरी पोहोचलो. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.